स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी निघाली फिरायला, कुठं ते बघा, तुम्हाला कळलंच, व्हिडिओ बघा पूर्ण। मी आज निघाली आहे भंडारदरा धरण बघायला। ट्रिप आहे, ग्रुप आहे, रोहन आलाय मला सोडायला। स्वारगेटवरून आहे 10:30 वाजता पिकअप आणि 2 बस आहेत, एकूण 62 जण आहेत। ग्रुपबरोबर जाते मी। भंडारदराचे 5 धबधबे आहेत, वॉटरफॉल आणि एक अमृतेश्वर मंदिर आहे, प्राचीन अमृतेश्वर मंदिर, ते बघायला आम्ही जातोय। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। भरपूर मजा केली आम्ही, मस्त दंगा केला आहे ट्रॅफिकमध्ये, तरी पाऊस नव्हता। तर मी बसमध्ये बसली आहे, मीच पहिल्यांदा गेले, त्यामुळे पहिली सीट पकडली मी। हे ड्रायव्हर आहेत आणि हळूहळू थोडे आले, आम्हाला 11:15 वाजले असतील तिथून बाहेर निघायला। रात्री पाऊस अजिबातच नव्हता। तर बसमध्ये आम्ही भरपूर डान्स केला, ट्रॅफिकमध्ये उतरूनसुद्धा डान्स केला आणि तिथलं निसर्ग तर पुढं बघा तुम्ही। अशी डान्स आणि अशी मज्जा असली तरच छान वाटतं ट्रिपमध्ये, नाही तर बोर होऊन जातं। इथं पुण्यातच सुरू झाले सगळे डान्स करायला आणि ते डिस्को लाईट पण लावलेले, त्यामुळे भरपूर मजा आली। थोडं पुढं गेलं ट्रॅफिक होतं संडेमुळं, तर ट्रॅफिकमध्ये बाकी सगळे वैतागलेले, पण आम्ही परत खाली उतरून डान्स केला, मस्त मजा आली। पहिल्यांदा असं रोडवर डान्स केला असेल। दीड वाजता पुण्याच्या थोडं पुढं गेल्यावर गाडी थांबवली चहासाठी, नाश्त्यासाठी आणि वॉशरूमसाठी। बिकानेर म्हणून शॉप होतं, सगळंच होतं तिथं, खाण्यापिण्याचं सामान आणि शॉपिंग भरपूर काय काय होतं। आम्ही तर जेवून गेले त्यामुळे काही खाल्लं नाही, पण बरेच 20-25 मिनटं तिथं गाडी थांबलेली।
परत डान्स सुरू झाले आणि आता आम्ही पोचलो. मला मध्ये ओझरचा गणपती दिसला, लेण्याद्री रोड दिसला, भीमाशंकर रोड दिसला आणि हे हरिश्चंद्र कळसुबाईचे मोठे ट्रेक आहेत, फेमस ट्रेक महाराष्ट्रातले, ते इथूनच सुरू होतात भंडारदरामधून. आणि आम्ही 5 वाजता पोचलो. अंधारच होता, थोड्या वेळानं उजेड झाला. आम्ही बाहेर बघत होतो, बाहेर एवढा मस्त निसर्ग होता, मस्त भारी आहे भंडारदरा. सगळ्यांनी जायलाच पाहिजे भंडारदराला. आणि पाऊस नव्हता, पूर्ण धुकं होतं. रतनगड, हरिश्चंद्र आणि कळसुबाई ट्रेक इथून सुरू होतात. तिथं परमिशन घेतलेली असते ग्रुपनी आणि काय ते एंट्री फी पण आहे, ते ग्रुपच हे करतात सगळे. रात्रभर आम्ही डान्स आणि गाणी, त्यामुळे झोप येत होती पहाटे पहाटे. पण बाहेरचा निसर्ग बघून मला झोपावं असं वाटलंच नाही. मी बघतच बसले बाहेर. एवढं मस्त होतं, म्हणजे बाकीचे ठिकाणं मी बघितलेत, पण भंडारदरा एक वेगळंच आहे. हिरवगार, सगळीकडं धुकं आणि मध्ये मध्ये असे छोटे हे नाले आहेत आणि ओढा, धबधबे छोटे छोटे, एकदम भारी वाटत होतं. पोचलो आम्ही आता. ते बेस विलेज आहे, गाव आहे छोटंसं साधं. तिथं आम्ही नाश्ता करणार होतो. तिथं गेल्यावरच तुम्हाला कळेल की तिथलं वातावरण काय आहे. धुकं आणि थंडी आणि सगळीकडं हिरवे शेतं, हिरवेगार डोंगर पण आहेत. कळसुबाई, हरिश्चंद्रगड पण दिसतात. एकदम भारी वाटत होतं, मस्त. आता आम्ही थोड्या वेळानं फ्रेश होऊन नाश्ता करणार आहे. आंघोळ तर आम्ही आदल्या दिवशी रात्रीच करून गेलो, कारण तिथं सोय असती नसती माहीत नाही. तर हे चुलीवर मस्त चहा आणि पोहे होतात. तिथले आजी पोहे करतात, मला टेस्ट करायला दिलेले पोहे. सगळेजण आम्ही आता गरम गरम पोहे आणि चहा करणार आहे आणि आम्ही सुरू करणार आहे ट्रिपला. मॅडम बरोबर हॉटेल अनन्या म्हणून आहे, तिथून कॅम्पिंगची पण सोय होती. आणि आधी तुम्ही सांगितलं की जेवण पण व्हेज नॉनव्हेज मिळतं. आधी त्यांना ऑर्डर द्यायला लागते. इथं नेटवर्क अजिबात नाही आहे, फोनला थोडं पण नाही आहे. इथूनच सांदन व्हॅली पण आहे, फेमस, सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी दरी आहे सांदन व्हॅली. रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे. आता आम्ही जातो आहे ट्रिपला आणि व्हिडिओ बघा, पुढं पण याचे व्हिडिओ येतील. वॉटरफॉल बघणार आहे आम्ही 5-6 आणि एक मंदिर बघणार आहे, रिव्हर्स वॉटरफॉल बघणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून पुढे येतील व्हिडिओ, भंडारदरा वॉटरफॉल, रिव्हर्स वॉटरफॉल, ते पण एकदम भारी आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा.